मित्रांनो मोठा मासा लागलेला आहे, काहीतरी हाय वाटत बॉयर आहे वाटतं बॉयर. काय लागले? शेरवा शेरवा नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये. तर मंडळी आज आपण पुन्हा आलो एकदा कर्जत गावामध्ये मासे पकडण्यासाठी. आणि आज आपण चक्क 8 ते 9 जण आलेले आहे, कारण आमची मंडळी जरा आमच्या वाडीमध्ये लग्न असल्यामुळे मुंबईतून चाकरमानी आले होते. तर त्यांनाच आम्ही घेऊन आलोय, तर ते बोलले जाऊया म्हणून. तर त्यांच्यामुळे आता आम्ही आलोय, सोबत 3 बाईक आणलेले आहेत. आणि आता थोड्याच वेळात आम्ही मच्छी पकडायला सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर तुम्हाला दाखवतो आता पुढे. मित्रांनो आता आपला निकू पकडायला लागलाय मच्छी, आणि बॅटरी दाखवते संध्याचा आपला. तर तो पण मुंबईवरून आलाय खास मच्छी पकडण्यासाठी. आज त्याचा बर्थडे पण आहे, तर त्याच्यासाठी विश मेनवी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि तिथे कुर्ली पण आले आणि खरवी पण आहे. खेकडे त्या निकूला चावले. आणि आज अक्षयदा पण आपला आहे सोबत, शिवादा आहे आणि सोनू आहे आपला, दिन्यादा आहे आणि आपला अण्णा पण आहे. तर आपले संध्यादा आणि दिन्यादा आणि आपला हा अक्षय, आपले 3 नवीन मेंबर आहेत, बाकीचे सगळे जुने आहेत. कोण आहे? मंडळी आज गरमी असल्यामुळे ना बेकार खेकडे आले नदीला. बेकार म्हणजे जास्त खेकडे आले. अक्षयदा पागल झालाय, म्हणजे मग 1 मिनिट पण जायत नाही. खेकडे उचलले की लगेच पुढे खेकडे येतात. परत एकदा सगळ्यांची घाई चालली खेकडे पकडायला, कारण खेकड्या म्हणजे थांबतच नाहीत भेटायच्या. नुसता लगातार खेकड्याच भेटतायत, मर्दनी खेकडे भेटतात. हे बारकी दाखवू, लय बारकी आहे, मोठी. अरे 2 गाज जातील. खरबी आली. शिवातला मच्छी पकडताना मी आज पहिल्यांदा बघतोय. उडाली. तर आपण टोटल 2 ग्रुप केलेत. या साईडला मी, अक्षयदा, शिवादा, संध्यादा आणि निकू आहे. आणि त्या साईडला तुम्हाला पुढे बॅटरी दिसत ना, तिकडे आपला दिन्यादा आहे, सोनू आणि अण्णा आहे. तर आमच्या साईडला खेकडे जाम भेटतात, तिकडे काय भेटत नाही. जाम भेटतात कुकडे. मंडळी खेकडा आलाय, शिवादाला दिसला आपल्या. दाखवतो शिवादा, बघा हा खेकडा आलाय आणि सोनूने पकडलाय. सोनू आज ग्लव्ह घालून आलाय क्रिकेटचे, आणि त्याने ग्लव्ह साधे नाही, पवन किरणचे घातलेले आहेत. पवन किरणचे ग्लव्ह घातलेले आहेत. दिन्यादा पिशवी धरला नाही आज. पिशवीवाला आहे दिन्यादा, पिशवीवाला. तर आता मंडळी असं म्हणजे आज मला मच्छी जास्त भेटल्यानंतर चालेल, पण आज आम्ही मजा करायला आलोय. तर त्या मच्छी पण गावते आम्हाला, नाही असं काय नाही. मच्छी पण लागले आम्हाला, 1.5-2 किलोच्या वरती मच्छी गेली आज. शिवात आपला पाक मागवतोय, यातला काहीतरी मोठं दिसलेलं आहे. काहीतरी आलंय. काचकू आलंय. पुढे होय, मी नाही पकडत. मी हात मारू काय, ट्राय मारू काय. उडवशी ना तस. हा टाक, हा बरोबर आहे. हा पाणी फिरवायचा. कुठे गेला? बघ टाक तुला. अरे गेला वाटतं. चल गेला. म्हणजे शिवाय तो थोडासा घाबरला, कारण तो खेकडा आहे ना लगेच चालायला लागला, त्यामुळे त्याला भीती वाटली. तो पहिल्यांदा ट्राय करत होता. तो इथून बारीक आलाय. तर आज मंडळी गरमी असल्यामुळे ना नदीला मच्छी भरपूर आले, आणि कसं आता अमावस्या पण झाली ना, त्यामुळे भरपूर मच्छी का भेटते आज. असं म्हणजे आम्हाला उभं राहायला लागत नाही, मच्छी भेटते नुसती. दिन्यात आपला खुश आहे. आज शिवाय नुसती मच्छीच दिसते बघा. परत एकदा काचकू आलंय. हा सोनू म्हणते व्हिडिओ मध्ये दाखव, कारण तो आता त्याची पकडण्याची टेक्निक चांगली आहे आज ग्लव्ह घालून आल्यामुळे.
त्याला आणायला पाहिजे रे, आयला मी बोललो पण नाही. अरे पण ते तिथं बसले होते ना. तर मंडळी, तुम्ही आमचे 400 सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच प्रेम राहू दे. आणि लवकरच आपण 1000 सबस्क्रायबर पण पूर्ण करू. आता जवळजवळ रात्रीचे आता वाजले तर 9 वाजलेत. आणि आता मी उतरलोय नदीमध्ये. 8 ते 9 जण आम्ही आहोत. अण्णा आमचा गेला त्या साईडला एकदम काठाला, त्या तिकडे भेटत नाही. मगापासून असाच फिरतोय. आणि इकडे आपला अक्षयदा आहे, संध्यादा आहे. संध्याचा पिशवीवाला आहे. आणि पुढे ना वाळूचं काम चाललंय तिकडे पुढे. काय नाही होत छे. मित्रांनो, मोठा मासा लागलेला आहे. काहीतरी हाय वाटत, बॉयर आहे वाटतं, बॉयर. काय लागले? शेरवा मंडळी, शेरवा लागलाय बऱ्याच टायमानी. आम्ही मुंबईची मंडळी खुश झाली आहे सगळी. मित्रांनो, आता नदीला आले भरती. आणि आता म्हणजे इकडे जास्त काही माहित नाही नदीच्या मध्ये, कर्जमध्ये. तर आता आम्ही चाललोय घरी. जास्त आम्ही टाइम काढत नाही, कारण आता जोरात पाणी फिरायला लागलंय. आणि आम्हाला जिथून आम्हाला वर चढायचं आहे ना, तिथे अशी पाण्याची चिलोंडी आहे. तर तिथून जमणार नाही वर चढायला. त्यामुळे आता पटकन चालतोय. आणि काय भेटेल ते उचल जातो आता. बारीक खेकड्या, बारीक मासे विषय. दिन्याचा दगड दाखवतोय. दिन्याचा आल्यापासून बरेच दगड दाखवला नाहीत. मंडळी, मोठी खेकडे आली वाटतं पुन्हा एकदा. जबरदस्त आली बघा. सोनू पकडले. माझ्याकडे एकच ग्लव्ह आहे म्हणून, नाही तर त्या पकडू पण नसते. गोड एकच ग्लव्ह आहे म्हणून बघा. मस्त लागली. म्हणून का घरी खेकडे खाली नको. मंडळी, आता चाललेलं घरी, कारण आता पाणी भरपूर भरलं. हे बघा, एवढे मच्छी भेटली आज. नादगळ मच्छी भेटली आज. आणि ती पण एका तासामध्ये पकडली, कारण आता पाणी इतक्या स्पीडने यायला लागलं ना. जेव्हा आम्ही गेलो ना, त्या ढोपरापर्यंत पाणी होतं. आणि आता आमच्या कमरेच्या वरती पाणी गेलं. मजा आली. आमचा दिन्यादा, संदेशदा. 8 जण गेलं, बातमी आली असती. जरा आम्ही अर्धा तास थांबतोय ना, तर डोक्याच्या वरनं पाणी गेलं असतं. बघा पाणी केवढं झालं, दाखव. हे बघा, एवढं पाणी झालं होतं. 15-20 मिनिटं थांबलेलं असतं तर डोक्याच्या वरती पाठून बघा दिसेल. हा, एवढं टी शर्ट भिजलं. विनोदांना होता म्हणून, नाही तर आम्ही पॉर असतो तर वाटत लागली असती. अजून थांबलेला असतो. गावतोय पहिला मी चढलो विनोदच्या खांद्यावर. झोलवली. तिकडे होतं माझ्याकडे दोन्ही पिशवी पाण्यात पाणी तर मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो मच्छी घरात गेल्यावरती किती भेटली ती ओतून दाखवतो. काय काय भेटलंय आम्हाला ते. तर व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना तर नक्कीच लाईक करा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. पकडलीस ना, मी पिशवी धरायचो रे. गावले म्हणून अशी तर नाही रे, गेली. अरे सुटले आता. याला शिवाय उठून नाही आला रे. दीपू मला बोलला वेगळंच आहे काहीतरी. वेगळंच आहे फरांग. डसर नाही डसत कुठलं होतं ना. तेच मी बोलत होतो. काढू काय चिमट्या? तू काढ. सरळ द्या, वाकडे तिकडे देऊ नको. काय मोठा मासा काढलं सुरू केलंस काय? हातून काढ ना तो. पकडतोय चिमट्यान मासा. हा का? मग मोठा होता. झेंगडा आहे. काय झेंट काय तुम्हाला मग गेलेलो ती बंद झाली. चार्जिंग गेले तिकडे अजून.
जो पाणी फास्ट भरायला लागला मेला हे बघ बाहेर नको टाकून या अरे ढेंग आहे तिला जिवंत आहे अजून मासा जिवंत आहे मासा नको काढू कुठे तुला काय अक्षय म्हणून ठेव सोडू नको यावं कशाचं उलटी भाग पकडतो परत इकडे अशी पकडायची पडून राहिला आता